नमस्कार मंडळी, आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. शुभ सकाळ सगळ्यांना. आजचा दिवस रविवार आणि या रविवार दिवस शांततेचा असताना देखील आज आमच्या घरी मात्र पेरणीची गडबड सुरू आहे, लगबग सुरू आहे. आता ह्या पेरणीमध्ये काय काय आपण पेरलं ते बघूया. यामध्ये आम्ही काकडी, गवार, वालाच्या बिया आणि वालाच्या बिया आणि लाल माठाची भाजी, वालाच्या बिया, भेंडीच्या बिया या सर्व बियांची आम्ही आज पेरणी लावल्या आहेत आणि आता 4 ते 5 दिवसानंतर लावलेल्या 10-12 दिवसानंतर हळूहळू त्यांची जशी वेळ असेल त्याप्रमाणे रोपं आपला आकार घेतील आणि वर आपल्याला रोपं दिसायला लागतील आणि शेतामध्ये परत तुम्हाला कळवणारच आहे नेक्स्ट व्लॉगमध्ये. पाऊस आणि ही पेरणी खरंच खूप छान वाटतं. यावरून आपल्याही लक्षात येतं की योग्य वेळेला जर योग्य गोष्टी घडल्या किंवा आपण केल्या तर त्याची मिळणारी फळं ही खूप चांगली असतात. आता बघा, पाऊस सुरू झाला आहे, मिरूग आहे. आत्ता जर पेरणी केली तर मला वाटतं नक्कीच पीक हे चांगलं येणार असतं आणि म्हणूनच शेतकरी याच वेळेला पेरणी करतात. पण जर काही वेळ निघून गेली आणि नंतर जर पेरणी केली तर योग्य वेळ न साधल्यामुळे, त्या संधीचा योग्य फायदा न घेतल्यामुळे येणारं पीक यामध्ये थोडीफार शंका तयार होते. पण जर हीच गोष्ट वेळेवर घडली तर मात्र येणाऱ्या पिकाची पूर्ण खात्री असते. हा एक छान असा मेसेज आपल्याला यातून दिसून येतो आणि देताही येतो. जसे की योग्य वेळेला योग्य कामं करायलाच हवी. वेळ निघून गेल्यानंतर मात्र काही फरक पडत नाही. लाल भाजी इथं लावलेली आहे आणि आता हा आमचा मळा हळूहळू खूप छान असा फुलणार आहे आणि आम्ही देखील वाट बघत आहोत. आणि जसं जसं मळा फुलेल तसे तसे अपडेट नवीन ब्लॉगमध्ये देतच राहू. सकाळी छान उमललेली लिलीची फुलं आणि अंगणामध्ये पाणी शिंपडून झालं की रांगोळीची गडबड ही नेहमी असतेच. दारामध्ये पाणी शिंपडून रांगोळी काढल्याशिवाय काही दिवसाची सुरुवात झाल्यासारखी वाटत नाही. म्हणून हे काम अत्यंत महत्त्वाचं सुरुवातीला करण्यात येतं. अशी ही रविवारची सकाळ अतिशय आनंदी होण्यासाठी आज थोड्या प्रमाणातली का होईना छोटीशी पेरणी आज आम्ही केलेली आहे. आता बघूया याची फळं कशी येतात, ह्याच्या बियांची कोंब कशी येतात आणि छोटी छोटी रोपं तयार होऊन किती फळं देणार आहेत हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. जशी जशी रोपं मोठी होतील तशी तशी आपण ते बघूया.